बघा मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अंतर्गत लाभ घेणाऱ्या सर्व लाभार्थ्यांसाठी एप्रिल हप्त्याच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. फक्त शेवटपर्यंत पाहत चला, कारण की एप्रिल हप्ता आता कधी तुम्हाला मिळणार याच्या संदर्भातील नवीन अपडेट आता समोर आलेले आहे सरकारच्या माध्यमातून. हेच अपडेट तुम्हाला जाणून घ्यायचं आजच्या व्हिडिओमध्ये, कारण की सर्व निराधारांना एप्रिल हप्त्याची आतुरता लागलेली आहे. परंतु मित्रांनो, एक छोटीशी विनंती आहे, या चॅनलवरती जर का तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून संजय गांधी योजना असो किंवा शासकीय योजनांची सर्व माहिती ही तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचू शकेल. तर बघा मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अंतर्गत सर्व लाभार्थ्यांसाठी ऑफिशियल जसं की साईटवरती तारीख देण्यात आलेली आहे असताना आपण जर पाहायला गेलं तर एक नवीन माहिती मिळालेली आहे. मित्रांनो बघा, तुमच्यासाठी खूपच धक्कादायक स्वरूपाची माहिती असणार आहे आणि एक आनंदाची माहिती असणार आहे, कारण की बघा, संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी एप्रिल हप्ता वाटप करण्याचा जो निर्णय आहे हा निर्णय घेण्यात आलेला आहे. तरी पण लाभार्थ्यांचा हप्ता जसं की आपण जर पाहायला गेलं तर सध्याच्या स्थितीला हा मिळणार नाही अशी माहिती मिळालेली आहे. परंतु कोणत्या तारखेला आपल्याला एप्रिल हप्ता मिळणार आणि याची नेमकी तारीख हे सरकारने काय ठरवलेली आहे, नवीन अपडेट काय आलेलं आहे की जे धक्का देणारं सर्व निराधारांना अपडेट असणार आहे, हे नक्कीच तुम्हाला बघून घ्यायचं आहे. कारण की बघा, नेमकं कोणत्या लाभार्थ्यांना हप्ता मिळणार आणि कोणत्या लाभार्थ्यांना हा हप्ता मिळणार नाही हे तुम्हाला नक्कीच पाहायचं आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजनेमधील जे माझे दिव्यांग बांधव आहे, जी दिव्यांग बहिणी आहे, त्यानंतर बघा, विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक, वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी, या सर्व लाभार्थ्यांना बघा एक तारीख देण्यात आलेली आहे. म्हणजेच बघा, 9 एप्रिलला हे वितरण सुरू करण्यात आलं. म्हणजेच बघा, वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात इथं येणार होती, परंतु या असल्याचं पोर्टलवरती सक्रिय राहणार नाही असं त्यांनी सांगितलं होतं. आता 1 ते 2 दिवसाआधी हा मेसेज, हा पॉपअप आपल्याला पोर्टलवरती पाहायला मिळालेला आहे. परंतु मित्रांनो बघा, कोणत्या तारखेला हे पॉपअप, आता 10 आपल्याला एप्रिलपर्यंत हे पोर्टल बंद राहणार असं सांगितलेलं होतं. परंतु बघा, आता दिव्यांग बांधवांसाठी दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती हे तारीख त्यांनी आलेली नाही, कारण की बघा, सामाजिक न्याय विशेष या विभागाअंतर्गत जी तारीख देण्यात आलेली आहे ती दिव्यांग बांधवांसाठी असणार नाही. हा मुद्दा लक्षात घेण्याचं खूपच महत्त्वाचं कारण असणार आहे आणि महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, कारण की एप्रिल हप्त्याचा मोठा गोंधळ इथं समोर आलेला आहे. बघा मित्रांनो, आता जर आपण पाहायला गेलं तर दिव्यांग सहाय्यक पोर्टल म्हणजे दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या अंतर्गत एप्रिल महिन्याच्या पासून दिव्यांग बांधवांना जो निधी आहे तो वितरण केला जाणार आहे. फक्त मार्च महिन्यापर्यंत सामाजिक न्याय विशेष सहाय्यक विभागाच्या अंतर्गत सामाजिक, जसे की बघा, हे जे काय तर सहाय्यक त्यांनी हे पोर्टल लॉन्च केलेलं आहे, म्हणजे जे काही विभाग असणार आहे त्याच्या माध्यमातून संजय गांधी निराधार अनुदान योजनेची इतर लाभार्थ्यांसोबत दिव्यांग बांधवांना हप्ता वितरण केला जाणार होता. परंतु एप्रिल महिन्यापासून हा मोठा बदल झालेला आहे. दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून आता दिव्यांग व्यक्तींना, दिव्यांग बांधवांना, दिव्यांग महिलांना हा हप्ता वितरण केला जाणार आहे. परंतु बघा, आपण जर पाहायला गेलं तर सध्याच्या स्थितीला दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती कोणताही मेसेज इथं आलेला नाही, कोणतेही नोटिफिकेशन आलेलं नाही. जसं मी तुम्हाला अगोदर व्हिडिओच्या स्टार्टिंगला देखील सांगितलेलं आहे की एप्रिलमध्ये आपल्याला 2 तारखा इथं पाहण्यास मिळतील, ज्यामध्ये पहिली तारीख आहे ती निराधार योजनेतील सर्व लाभार्थ्यांना, म्हणजेच बघा, संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील सर्व लाभार्थ्यांना म्हणजे सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत एप्रिल हप्ता वितरणाचं हे त्यांनी तारीख ठरवलेली आहे. आता आपण जर पाहायला गेलं तर एप्रिल हप्ता वितरण करण्याच्या संदर्भातील 9 एप्रिल ही तारीख देण्यात आलेली आहे. म्हणजेच 9 एप्रिल पासूनच ही प्रोसेस सुरू होणार होती असं त्यांनी सांगितलेलं होतं. परंतु दिव्यांगांसाठी हे तारीख असणार नाही आणि ह्या तारखेला वितरण काही सुरू झालं नव्हतं. परंतु मित्रांनो, तुम्हाला एकच आतुरता लागली आहे की टेम्पररी ही तारीख काय असणार आहे, आणि जे टेम्पररी दिव्यांग बांधव असणार आहे त्यांना हे हप्ता वितरण होणार नाही. ज्यांच्या आधार कार्डला त्यांचं EYD कार्ड असणार आहे, दिव्यांग बांधवांचं डिसेबिलिटी कार्ड, ते कार्ड त्यांच्या आधार कार्डला लिंक असायलाच पाहिजे, कारण की सर्व निराधारांना वेगळे पैसे मिळणार, वेगळ्या पोर्टलच्या माध्यमातून त्यांना पैसे मिळणार आणि दिव्यांग बांधवांना वेगळ्या पोर्टलच्या माध्यमातून पैसे मिळणार आहे. हा मुद्दा तुमच्यासाठी क्लिअर असणं खूपच गरजेचं असणार आहे, कारण की मार्च महिन्याचं अनुदान हे एकत्र सर्व लाभार्थ्यांना मिळालं, परंतु एप्रिल महिन्याचा हप्ता हा सर्व लाभार्थ्यांना एकत्र मिळणार नाही असं स्पष्टपणे हे सरकारने जाहीर करून टाकलेलं आहे. म्हणजेच बघा, टेम्पररी दिव्यांग बांधव आहे त्यांना या ठिकाणी हप्ता वितरण केला जाणार नाही. टेम्पररी दिव्यांग बांधवांना हप्ता मिळणारच नाही. ज्यांच्या आधार कार्डला त्यांचं EYD कार्ड, म्हणजेच बघा, UDID कार्ड तुम्हाला लिंक असणे 100% अनिवार्य असणार आहे, कारण की शासनाच्या निर्णयामध्ये असं स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे. एप्रिल महिन्याचा हप्ता वितरण करण्याच्या बाबत हे महत्त्वाची माहिती आहे. आणखीन तारीख आता पोर्टलवरती जाहीर झालेली नाही. 9 तारीख आणि 10 तारीख हेच पोर्टलवरती काम सुरू होतं, तुम्हाला मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे.
परंतु एक सूत्रानुसार माहिती सुद्धा आलेली आहे. परंतु त्यावरती विश्वास करायचा तर करायचा कसा? कारण की खरी तारीख जोपर्यंत येत नाही तोपर्यंत इथं गोंधळ निर्माण होऊ शकतो. जे आता तुम्ही व्हिडिओ बघत असाल की सर्व लाभार्थ्यांमध्ये इथं गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. कोणी फेक माहिती सांगते, कोणी वेगळी माहिती सांगते, कोणी खरी माहिती सांगत नाही. परंतु बघा, तुम्हाला खरी माहिती या चॅनलच्या माध्यमातून सांगण्यात येत असते. तर तुम्हाला काय करायचं, सर्व शासकीय योजनांची माहिती असो किंवा गव्हर्नमेंटचं जी-आर असो किंवा सर्व योजनांची माहिती, संजय गांधी निराधार योजना असो, हे सर्व अपडेट तुम्हाला सर्वात अगोदर जर का जाणून घ्यायचं असेल तर आताच्या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.